Hello everyone. Welcome to the class of Organic and Inorganic Chemistry course CH302 S5 So this is the uh, topic we haven't studied since our last two videos is unit 3rd solvent solutions acids and bases. So now we are going to study a topic. Actually, in previous video, we have already started the definitions and the concepts of acids and bases. One of those concepts we are going to study now. One was left, and then we will study some new topics. So the left acid-base concept is the generalized acid-base concept. Various acid-base concepts or definitions that are being used today have fundamental similarities. Um, Previously, we have studied three theories, right? Three concepts of acid and base. One was the solvent concept, then Lux flood, and then Lewis base, right? Lewis acid, sorry. Lewis acid and base. So, from all of them, we had concluded that there are some similarities between those three. Okay, so all of these concepts define the acid in terms of donating a positive species. All of all of them explains acid as a species which donates positive species. Okay, ॲसिडला असं डिफाईन करण्यात आलं आहे की ॲसिड एक असं कंपाऊंड आहे किंवा अच्छा ॲटम आहे जो पॉझिटिव्ह स्पीसीस डोनेट करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल H+ आयन और सोलवंट कट आयन. H+ आयन डोनेट करेल किंवा सोलवंट कट आयन डोनेट करत असेल, किंवा जर डोनेट नाही करत आहे तो ॲसिड तर तो निगेटिव्ह एक्सेप्ट करतोय. ठीक आहे. और एक्सेप्टिंग अ निगेटिव्ह स्पीसीस. प्रीवियस जे थ्री डेफिनेशन्स आपण पाहिले, प्रीवियस थ्री डेफिनेशन्सनुसार ॲसिड इज अ टर्म विच डोनेट्स पॉझिटिव्ह स्पीसीस और आयदर इट एक्सेप्ट्स निगेटिव्ह स्पीसीस. एकतर ती पॉझिटिव्ह स्पीसीस डोनेट करते किंवा निगेटिव्ह स्पीसीस एक्सेप्ट करते. फॉर एक्झाम्पल इन लेविस कन्सेप्ट वी सीन दॅट ॲसिड एक्सेप्ट्स लोन पेअर. लोन पेअर म्हणजेच काय, निगेटिव्ह चार्ज आलं, बरोबर. निगेटिव्ह चार्ज एक्सेप्ट करते. किंवा ऑक्साइड आयन इन लक्स फ्लड कन्सेप्ट, ऑक्साइड आयन एक्सेप्ट करते ॲसिड, राईट. ऑक्साइड आयन इज ऑल्सो निगेटिव्ह, hence it accepts negative species or either it donates positive species. Oppositely, ओके, याचे बिलकुल अपोजिट बेसचे डेफिनेशन जनरलाइज कन्सेप्टमध्ये बघण्यात येते. बेस इज डिफाईन ॲज अ डोनेटिंग स्पीसीज, a pair of electron, an oxide ion, a solvent anion, or accepting a positive species. But base is either donating negative species or it may be accepting positive species. बेस काय असेल, एकतर बेस निगेटिव्ह स्पीसीस डोनेट करतोय. फॉर एक्झाम्पल ऑक्साइड आयन इन लक्स फ्लड कन्सेप्ट अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लेविस कन्सेप्ट. लेविस कन्सेप्टमध्ये बघितलं, बेस म्हणजे काय, जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय, निगेटिव्ह चार्ज आलं, बरोबर. ते डोनेट करणारं काय आहे, बेस आहे. आणि आपण जे सोलवंट सिस्टीममध्ये बघितलं तर ते काय आहे, प्रोटॉन एक्सेप्ट करणारी सिस्टीम, बरोबर. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज एक्सेप्ट करणारी सिस्टीम. हेन्स बेस इज आयदर अन आयन डोनेटिंग स्पीसीस और पॉझिटिव्ह चार्ज एक्सेप्टिंग स्पीसीस. ठीक आहे. सो ॲज पर जनरलाइज ॲसिड बेस कन्सेप्ट, इथे आपल्याला दोन डेफिनेशन्स देण्यात आलेले ॲसिड आणि ॲसिडिटी आणि बेसिसिटीचे. ठीक आहे. लेट्स सी व्हॉट इट इज. ॲसिडिटी, it is the positive character of a chemical species which decreases on reaction with a base. ॲसिडिटी हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे एका स्पीसीसचं, जे बेससोबत रिॲक्ट झाल्यानंतर कमी होतं. इट इज अ पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ केमिकल स्पीसीस विच डिक्रीजेस ऑन रिॲक्शन विथ अ बेस. वाईल बेसिसिटी इज द निगेटिव्ह कॅरेक्टर. बेसिसिटी हे काय, एखाद्या स्पीसीसचं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याच्यावरचं निगेटिव्ह चार्ज आहे जे ॲसिडसोबत रिॲक्ट झाल्यानंतर ते कमी होतं. ठीक आहे. बेसिसिटी इज द निगेटिव्ह कॅरेक्टर ऑफ अ केमिकल स्पीसीस विच डिक्रीजेस ऑन रिॲक्शन विथ ॲसिड्स.
The species with highest positive charge density will be the strongest acid, and the species with highest negative charge density will be the strongest base. ज्या स्पीसीसवरती सगळ्यात जास्त निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी असेल त्या स्पीसीसला आपण स्ट्रॉंगेस्ट बेस कन्सिडर करतो, आणि ज्या स्पीसीसवरती हायेस्ट पॉझिटिव्ह चार्ज असेल, डेन्सिटी पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी जितकी जास्त असेल त्या स्पीसीसवरती तितका स्ट्रॉंगर तो काय असेल, ॲसिड असेल. द बेअर प्रोटॉन दॅट इज H+, म्हणजे फक्त जर आपण H+ असं प्रोटॉन, बेअर प्रोटॉन, फक्त हा प्रोटॉन जर कन्सिडर केला तर प्रोटॉनवरती काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. सगळ्यात जास्त म्हणजे डेन्सिटी जास्ती असेल, बरोबर, प्रोटॉन छोटा असतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर, विच हॅज हायेस्ट पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी शुड बी द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. म्हणून हा बेअर प्रोटॉन काय आपण कन्सिडर करू शकतो, स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. Similarly, a free electron which is not bound by any nucleus has highest negative charge density due to its smallest size in the strongest base. तसंच आपण फ्री इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणू शकतो, स्ट्रॉंगेस्ट बेस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, द F- अँड O2- मस्ट बी द स्ट्रॉंगेस्ट बेस. याच्यावरती काय निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर, तर ह्या निगेटिव्ह चार्जमुळे हा काय येईल आणि साईजला स्मॉल आहे, फ्लोरीन आणि ऑक्सिजन दोघंही स्मॉल आहेत, बरोबर. सो हे काय येतील, स्ट्रॉंग बेस आपण यांना कन्सिडर करू शकतो. द सोल्वेटेड इलेक्ट्रॉन्स एक्झिस्ट इन सोल्युशन ऑफ अल्कली मेटल इन लिक्विड NH3, लिक्विड अमोनिया, मेकिंग द सोल्युशन स्ट्रॉंगली बेसिक. हे सोल्वेटेड इलेक्ट्रॉन जनरली आपण सोल्युशनमध्ये अल्कली मेटलच्या सोल्युशनमध्ये एक्झिस्ट करतात in liquid ammonia. Let's see the advantages of this generalized acid-base concept. It includes the information content of various other acid-base definition. It provides useful criteria for correlating acid-base strain with electron density and molecular structure limitations. So जनरलाइज ॲसिड बेस कन्सेप्टचे काय ॲडव्हान्टेज आहे की ह्या थेरीमध्ये काय होतं आहे ना, ह्या कन्सेप्टमध्ये या अगोदर जे आपण 3 कन्सेप्ट बघितले, बरोबर, त्या तिघही कन्सेप्टमध्ये व्हेरिएशन होतं ॲसिड बेसबद्दल. हे तिघं कन्सेप्ट मिळून ही थेरी क्रिएट केलेली आणि तिघही कन्सेप्ट ते फुलफिल करत आहेत, बरोबर. जनरलाइज कन्सेप्टमध्ये ते तिघही थेरीजचे कंटेंट येऊन जातं. सो इट इज युजफुल, राईट. एका थेरीत सगळं कंटेंट येऊन गेलं. इट प्रोव्हाइड्स युजफुल क्रायटेरिया. सो इन प्रिव्हियसली वी हॅव सीन इन लेविस कन्सेप्ट, राईट. लेविस कन्सेप्टमध्ये आपण बघितलं होतं, आपण जे ॲसिडचं जे लेवल आपण कम्पेअर नाही करू शकत की विच ॲसिड इज मोर स्ट्रॉंगर दॅन अनदर वन, तर तसं इथे नाही आहे. इथे आपण कम्पॅरिझन करू शकतो, ॲसिड बेसची आपण स्ट्रेंथची कम्पॅरिझन इथे करू शकतो. आत्ताच आपण बघितलं आहे की एखादा ॲसिड म्हणजे कम्पॅरेटिव्हली कसा स्ट्रॉंग असू शकतो, किंवा आपण त्याचे इलेक्ट्रॉन डेन्सिटीवरून ते कसं प्रिडिक्ट करू शकतो, ते सगळं जनरलाइज कन्सेप्टमध्ये शक्य आहे. लिमिटेशन्स ऑफ जनरलाइज ॲसिड बेस कन्सेप्ट. द बेअर अँड अनसोल्वेटेड प्रोटॉन डज नॉट एक्झिस्ट इन सोल्युशन्स बट exist only in the gaseous state and gets attached to any compound containing electrons. जनरली आपण आता वरती बघितलं की बेअर प्रोटॉन किंवा अनसोल्वेटेड प्रोटॉन, राईट, H+ हा सगळ्यात जास्ती ॲसिडिक आहे. किंवा आपण फ्री इलेक्ट्रॉनचं बघितलं की फ्री इलेक्ट्रॉन इज मोस्ट बेसिक. सो हे दोघंही जनरली एक्झिस्ट करत नाही फ्री स्टेटमध्ये, बरोबर. दोघंही इतके अनस्टेबल असतात की ते म्हणजे क्विकली रिॲक्ट होऊन जातात. जो कोणतं त्याला मॉलिक्यूल मिळाला त्याच्याशी ते क्विकली रिॲक्ट होतात, म्हणून ते जनरली आपल्याला असे फ्रीली सापडत नसतात. दे ओनली एक्झिस्ट इन द गॅशियस स्टेट. ओके, सो दिस वॉज द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स फॉर द जनरलाइज ॲसिड बेस कॉन्सेप्ट. So here the acid base concept ends
And now we are going to start a new topic, labeling and differentiating solvents. It is a very interesting topic and very tricky topic. I hope all of you are going to understand this very well. Please pay attention to it. The strength of acids and bases depends on the solvent in which it is dissolved. ॲसिड आणि बेसची स्ट्रेंथ कशावरती डिपेंड करते की आपण त्या ॲसिड किंवा त्या बेसला कोणत्या सोल्वंटमध्ये डिझॉल्व्ह करतोय. ठीक आहे. दिस इज ड्यू टू द डिफरन्स इन द एक्सटेंट ऑफ आयनायझेशन. आता हे कशामुळे, कारण जे सोल्वंट आपण यूज करतोय त्याची जे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो ते डिफरंट असतो. बरोबर. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिफरंट असल्यामुळे ते जे सोल्यूट आपण त्या सोल्वंटमध्ये टाकतो त्यांचं आयनायझेशन वेगवेगळं होईल. प्रत्येक सोल्वंटनुसार ते वेगवेगळं आयनायझेशन होईल. बरोबर. लेवल ऑफ आयनायझेशन विल बी डिफरंट ॲज द सोल्वंट चेंजेस. When strong acid or strong base is added in a given solvent, there is a transfer of proton from acid or base to the solvent. If आपण जर स्ट्रॉंग ॲसिड घेतलं किंवा सपोज स्ट्रॉंग बेस घेतलं आणि त्याला एखाद्या सोल्वंटमध्ये टाकलं तर काय होईल, सोल्वंटमध्ये टाकल्याच बरोबर ते क्विकली डिसोसिएट होईल. बरोबर. आयोनाइज होऊन जाईल. म्हणजे जर ॲसिड टाकलं आपण सपोज HCl टाकलं सोल्वंटमध्ये तर क्विकली त्याचं कसं होईल, H+Cl- आयन्स होऊन जातील. बरोबर. सोल्वंटमध्ये टाकल्यानंतर ते कम्प्लिटली काय होईल, आयोनाइज होईल आणि देअर इज अ ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन फ्रॉम ॲसिड टू सोल्वंट. म्हणजे जे प्रोटॉन असतील ॲसिडचे ते कम्प्लिटली तो देऊन टाकेल. बरोबर. दिस अफेक्ट द एक्सटेंट ऑफ आयनायझेशन. याच्यामुळे काय आयनायझेशनचा डिफरन्स इथे अफेक्ट करतो अँड हेन्स स्ट्रेंथ ऑफ ॲसिड और बेस. आता जर सोल्वंट आपण चेंज केला तर ही आयनायझेशन लेवल पण चेंज होईल. बरोबर. सोल्वंट चेंज केला तर आयनायझेशन लेवल चेंज होईल म्हणून ॲसिड आणि बेसची स्ट्रेंथ पण अफेक्ट होईल. बरोबर. सपोज वॉटरमध्ये HCl जास्त स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंगर आहे. बरोबर. स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि जर आपण त्याच जागी बेस घेतला NH3 घेतला सपोज अमोनिया घेतला, बेस घेऊन टाकला आणि त्याच्यात जर HCl टाकलं तर इट विल बी मोर स्ट्रॉंगर. सो फरक पडतो. बरोबर. आयनायझेशन याच्यात जास्ती असेल अमोनियामध्ये वॉटरपेक्षा. सो स्ट्रेंथचा पण फरक पडेल म्हणून ॲसिडचा. सो इन दिस वे solvent affects the strength of acid or base. Water, ammonia and acetic acid are generally used as solvents. जनरली आपण हे तीन सोल्वंट्स यूज करत असतो, दॅट इज वॉटर, अमोनिया आणि ॲसिटिक ॲसिड CH3C+OOH. When strong acids HCl, HBr and HI are added to water, हे जे स्ट्रॉंग ॲसिड आहेत HCl, HBr आणि HI, ओके, दे आर द स्ट्रॉंगर ॲसिड, वी ऑल नो. सो जेव्हा आपण हे स्ट्रॉंग ॲसिड वॉटरमध्ये टाकतो तर ते वॉटरमध्ये टाकल्याच बरोबर क्विकली सगळे आयोनाइज होऊन जातात. म्हणजे जितकं त्यांच्याकडे प्रोटॉन असतात ते सगळे देऊन मोकळे होऊन जातात. बरोबर. पूर्णपणे ते आयोनाइज होतात. दे कम्प्लिटली आयोनाइज फॉर्मिंग H3O+. बघा H2O सोल्वंट आहे हे आपलं H2O वॉटर. त्याचं ऑटो आयनायझेशन करून काय होतं, म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल सोबत कसा आयनाइज होतो, दुसऱ्याला प्रोटॉन देईल तो H3O+ फॉर्म होईल आणि एकाचा प्रोटॉन गेला म्हणून तो OH- अनायन होईल. हां. आणि जेव्हा आपण ॲसिड टाकतोय वॉटरमध्ये, HCl वॉटरमध्ये टाकलं की मग H2Oचा H3O+ होईल आणि हा Cl-. सिमिलरली फॉर HBr अँड HI. लुक ॲट दिस. सो आता इथे काय झालं आहे, कम्प्लीट आयनायझेशन झालं आहे. म्हणजे त्यांच्याकडे जेवढं प्रोटॉन होते ते सगळे देऊन मोकळे झाले. बरोबर. जितके ते H+ देऊ शकत होते, HCl, HBr आणि HI. सो when HF, HCl and CH3COOH are added in ammonia solvent, हे तिघं जेव्हा आपण अमोनिया सोल्वंटमध्ये टाकतो
दे आयोनाइज कम्प्लिटली टू गिव्ह NH4+. तिघांचं काय होईल, आयनायझेशन होईल आणि ते तिघं काय देतील, NH4+. आता कंपॅरेटिव्हली H2O आणि अमोनियामध्ये आपण कम्पेअर करू. H2O आणि अमोनियामध्ये बेसिक कोणता आहे, अमोनिया जास्त बेसिक आहे, बरोबर. अमोनिया इज अ बेस. अमोनियामध्ये आपण वीक बेस जरी टाकला तरी तो कम्प्लिटली आयोनाइज होईल, बरोबर. बेसमध्ये जर आपण ॲसिड टाकतोय, वीक ॲसिड, सॉरी, हां, अमोनियामध्ये जर आपण वीक ॲसिड जरी टाकला तरी तो कम्प्लिटली आयोनाइज होतो, कम्प्लिटली तो प्रोटॉन देईल, बरोबर. सो तिघही ॲसिड काय होईल, कम्प्लिटली आयोनाइज होतील आणि तिघं इक्वली आयोनाइज होतील, बरोबर. पूर्ण म्हणजे जितके प्रोटॉन असतील तितके सगळे देत कम्प्लिटली आयोनाइज होऊन देऊन देतील. सो देअर स्ट्रेंथ इज रिड्यूस टू द लेवल ऑफ NH4+. तिघं कुठपर्यंत झाले आयोनाइज, म्हणजे त्यांच्याकडे जितकं आयोनायझेशन पॉसिबल होतं त्यांच्याकडून तितकं पूर्ण आयोनाइज, कम्प्लिटली आयोनाइज झाले ते. हेन्स तिघांची ॲसिडिक लेवल काय झाली, आता इथे सेम झाली, लेवल झाले ते एकमेकांचे, बरोबर. बिकॉज अमोनिया इज बेसिक. अमोनियामध्ये आपण जर वीक ॲसिडही टाकला तरी तो कम्प्लिटली आयोनाइज होईल. सो NH3 + HX गिव्स NH4+ X-, बरोबर. NH3 सोबत जेव्हा हा HF किंवा HCl किंवा हे रिॲक्ट करेल तेव्हा आपल्याला असं काही प्रोडक्ट मिळेल. हेन्स अमोनिया इज अ लेवलिंग सोल्वंट फॉर दीज ॲसिड्स. आता लेवलिंगसाठी मी तुम्हाला सिम्पली एक एक्झाम्पल देते, जस्ट लिसन, देअर इज नो व्हिज्युअल एक्सप्लेनेशन टू दिस. सपोज ओके, आपण एक ॲसिड घेतलं HCl आणि एकीकडे घेतलं हे, ठीक आहे, ॲसिटिक ॲसिड CH3COOH. HCl आणि ॲसिटिक ॲसिडचं कंपॅरिझन करतो. We all know HCl is the stronger acid than acetic acid, of course, right. HCl हा स्ट्रॉंगर ॲसिड आहे ॲसिटिक ॲसिडपेक्षा. जेव्हा HClला आपण वॉटरमध्ये टाकू तेव्हा तो कम्प्लिटली आयोनाइज होईल, बरोबर. कारण म्हणजे तो आहेच स्ट्रॉंग ॲसिड, तो वॉटरमध्ये म्हणजे कोणत्याही सोलवंटमध्ये टाकल्यास बरोबर तो कम्प्लिटली आयोनाइज होतो, बरोबर. पण जेव्हा ॲसिटिक ॲसिडला आपण वॉटरमध्ये टाकू तर तो 40 to 50% इतकंच आयोनाइज होतो, पूर्णपणे आयोनाइज होत नाही, तो सगळे प्रोटॉन देत नाही, ठीक आहे. इट इज नॉट दॅट ॲसिडिक. म्हणजे HCl काय झालं, 100% आयोनाइज झाला. HCl हा 100% आयोनाइज झाला आहे आणि ॲसिटिक ॲसिड हा 40 to 60% आयोनाइज होईल, 40 to 50% आयोनाइज होईल. पण जेव्हा आपण HCl आणि CH3COH म्हणजे ॲसिटिक ॲसिड यांना जेव्हा आपण अमोनियामध्ये टाकू, अमोनिया काय आहे, बेसिक आहे, वॉटरपेक्षा जास्त स्ट्रॉंगर बेस आहे, बरोबर. जेव्हा अमोनियामध्ये टाकू तर ऑफकोर्स ॲसिटिक ॲसिड वीक बेस असूनही तो कम्प्लिटली आयोनाइज होईल, कारण त्याला जो सोल्वंट मिळालेला आहे तो काय आहे, बेसिक आहे. दॅट्स वाय अमोनियामध्ये HCl आणि CH3COH दोघांचं आयनायझेशन किती, 100% आयनायझेशन होईल. याच्याने काय झालं, दोघं ॲसिड काय झाले, लेवल झाले, बरोबर. सेम लेवलची त्यांची ॲसिडिटी झाली, म्हणून याला म्हणतात की NH4 इज अ लेवलिंग सोल्वंट फॉर दीज ॲसिड्स. समजलं आता. आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट. इट इज व्हेरी इझी, जस्ट need a trick to understand it. Okay, the solvent in which acids and bases stronger than the characteristic cation and anion of the solvent I'm sorry, the solvent in which acids and bases stronger than the characteristic cation and anion of the solvent are labeled to the characteristic cation and anion of the solvent is called leveling solvent. Okay. जेव्हा आपण घेतलेला ॲसिड आणि बेस त्याचे जे कटायन किंवा अनायन असतील, राईट, त्यांना आपण यूज करत असलेले जे सोल्वंट आहे, आता सपोज हिअर
वॉटर आहे, वॉटरचे हे कटायन आणि अनायन आहे बरोबर, आणि हे ॲसिड आणि बेस यांचे कटायन आणि अनायन जे काही आहे, ह्या दोघांना जेव्हा एका लेव्हलला आणू आपण, अशा सोलवंटला आपण काय म्हणतो, लेवलिंग सोलवंट. ठीक आहे. दस वॉटर इज लेवलिंग सोलवंट फॉर HCl, HBr आणि HI. HCl, HBr आणि HI साठी वॉटर काय आहे, लेवलिंग सोलवंट. कारण वॉटरमध्ये टाकल्यावरती तिघांचं कम्प्लीट आयोनायझेशन होतं आहे आणि तिघांचे जे कटायन अनायन फॉर्म होत आहे ते लेवलला आहेत सोलवंटच्या कटायन अनायनसोबत. ठीक आहे. दॅट्स वाय वॉटर इज द लेवलिंग सोलवंट फॉर HCl, HBr अँड HI. The solvent which shows little or no leveling effect on the strength of acids and bases is called differentiating solvent. जर एखादा सोलवंट हा लेवलिंग इफेक्ट दाखवत नसेल, लाईक NH3 और वॉटर इन दिस केसेस, या केस सारखं जर लेवलिंग इफेक्ट दाखवत नसेल त्या ॲसिड किंवा बेसवरती, तर त्या सोलवंटला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएटिंग सोलवंट्स. द सोलवंट इन विच टू ॲसिड्स और बेसेस टू आयोनाइज टू डिफरंट एक्सटेंट. एखाद्या सोलवंटमध्ये जर आपण ॲसिड टाकले किंवा बेस टाकले आणि ते वेगवेगळ्या लेवलला आयोनाइज होत असतील, डिफरंट एक्सटेंटला आयोनाइज होत असतील, तर त्या सोलवंटला आपण काय म्हणू, डिफरन्शिएटिंग सोलवंट. लेट अस सी सम एक्झाम्पल. व्हेन HCl, HBr अँड HI आर ॲडेड इन ॲसिटिक ॲसिड सोलवंट. आपण वरती हे तिघं ॲसिड पाहिले, फक्त सोलवंट काय होतं आपलं, वॉटर होतं बरोबर. आपण आता सोलवंट चेंज केलं आहे, ॲसिटिक ॲसिड घेतले. दे आयोनाइज टू डिफरंट एक्सटेंट. तिघांचं आयोनायझेशन कोणत्या लेवलला होईल, वेगवेगळ्या लेवलला होईल. आता बघा, हे तिघंही काय आहे, ॲसिड आहे, आणि जे सोलवंट काय घेतलं आहे आपण, ॲसिडच घेतलं आहे. आता ते तिघं ॲसिडशी कोणत्या लेवलला रिॲक्ट करतात त्याच्यावरती त्यांची आयनायझेशन डिपेंड करते बरोबर, म्हणून ते वेगवेगळे आयनायझेशन दाखवतात. फॉर एक्झाम्पल, सॉरी, CH3COOH हा काय आहे, आपण ॲसिटिक ॲसिड घेतला, त्याच्यासोबत हे HX. ठीक आहे. एक्स म्हणजे काय, हॅलोजन, ClBr HX. सो यांचं आयनायझेशन कसं होईल, हा ॲसिड आहे आणि हा जास्त स्ट्रॉंग ॲसिड आहे बरोबर, ॲज कम्पेअर टू ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडपेक्षा नक्कीच हे तिघं स्ट्रॉंग ॲसिड आहे. मग हा ॲज अ बेस ॲक्ट करेल इथे आणि इथून प्रोटॉन एक्सेप्ट करेल, म्हणून CH3COOH2 प्लस X मायनस. ठीक आहे. हेन्स ॲसिटिक ॲसिड इज डिफरन्शिएटिंग सोलवंट फॉर HCl, HBr अँड HI. आता इथे HCl, HBr आणि HI तिघंही वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतील ॲसिटिक ॲसिडसोबत बरोबर. दॅट्स वाय इथे आपल्याला फरक कळतोय की ह्या तिघांमध्ये नक्की स्ट्रॉंगर ॲसिड कोणता आहे आणि विकर ॲसिड कोणता आहे. सो द ॲसिड स्ट्रेंथ इज इन द ऑर्डर. HI इज मोर स्ट्रॉंगर दॅन HBr अँड HBr इज स्ट्रॉंगर दॅन HCl. HI हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ॲसिड आहे, मग HBr आहे आणि मग HCl. When HCl, HF and CH3COOH are added in solvent water. आता आपण वरती हे एक्झाम्पल बघितलं, पण सोलवंट काय घेतलं होतं, अमोनिया. अमोनिया काय होता, बेस होता. आता आपण सोलवंट काय घेतोय, वॉटर. वॉटर इज नॉट बेस ना. सो दे आयोनाइज टू डिफरंट एक्सटेंट. तिघांचं आयोनायझेशन आता काय होईल, वेगवेगळ्या लेव्हलला होईल, म्हणजे तिघांचं आयनायझेशन वेगवेगळ्या एक्सटेंटला होईल. द एक्सटेंट विल बी नॉट सेम. हेन्स वॉटर इज डिफरन्शिएटिंग सोलवंट फॉर दिस ॲसिड्स. आता ह्या तिघा ॲसिडसाठी वॉटर काय असेल, डिफरन्शिएटिंग सोलवंट. इन वॉटर HCl इज कम्प्लिटली आयोनाइज्ड व्हाईल HF अँड CH3COOH आर विकली आयोनाइज्ड. वॉटरमध्ये HCl हे कम्प्लिटली आयोनाइज होईल, कारण HCl हे स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे ते कम्प्लिटली आयोनाइज्ड. पण HF आणि ॲसिटिक ॲसिड हे दोघं काय आहे, वीक ॲसिड आहे, म्हणून वॉटरमध्ये ते कम्प्लीट आयोनायझेशन दाखवणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला लेव्हल कळते की HF इज द स्ट्रॉंगर ॲसिड, HCl इज द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड, देन
HF and then CH3COH. Okay. When NaOH and KOH are added in solvent ammonia, they ionize to different extent. Hence, ammonia is differentiating solvent for this bases. Same is the case for ionization of NaOH and KOH in ammonia solvent. So, ammonia is the differentiating solvent for these bases. आता आपण बघितलं हे कन्सेप्ट, ठीक आहे, लेवलिंग सोल्वंट काय आणि डिफरन्शिएटिंग सोल्वंट काय. तर आता यांचा नक्की यूज कुठे होतो ते बघायचं आहे आपल्याला. डिफरन्शिएटिंग सोल्वंट्स आर यूज टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ ॲसिड्स अँड बेसेस ऑफ द गिवन सिरीज. एखाद्या सिरीजचे ॲसिड किंवा बेसची स्ट्रेंथ आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर आपण डिफरन्शिएटिंग सोल्वंट यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आता डिफरन्शिएटिंग सोल्वंटमध्ये आपल्याला कळालं आहे की HI इज स्ट्रॉंगर दॅन HBr इज स्ट्रॉंगर दॅन HCl. In this way, we can use differentiating solvent to know the strength of acids and bases. The strength of acid depends on the nature of solvent. आपण हे बघितलंच आता की जे ॲसिड किंवा बेसची स्ट्रेंथ असते ती सोल्वंटच्या नेचरवर डिपेंड करते. आपण सोल्वंट कोणतं यूज करतोय. फॉर एक्झाम्पल, HClO4, HCl आणि H2SO4 and HNO3 हे चारही ॲसिड जेव्हा आपण वॉटरमध्ये घेतो तेव्हा त्यांची स्ट्रेंथ नियरली इक्वल असते, बरोबर. चारहींची स्ट्रेंथ इक्वल असते, ते कम्प्लीट आयनायझेशन दाखवतात. पण जेव्हा आपण हे चार ॲसिड ॲसिटिक ॲसिड सोल्वंटमध्ये घेतो, वीक ॲसिड आहे ॲसिटिक ॲसिड, त्या सोल्वंटमध्ये घेतलं की आपल्याला कळतं की कोणता स्ट्रॉंगर आहे. कम्पॅरिझन आपल्याला बघू शकतो आपण. HClO4 इज मोर स्ट्रॉंगर दॅन H2SO4, देन HCl अँड देन HNO3. In this way, differentiating solvents can be used. This is because the acetic acid has much weaker tendency to accept H plus than water. Of course, acetic acid having is lesser tendency to accept H plus than water. That's why the differentiating property. Okay. It is possible to choose a proper solvent for changing the acidic and basic properties of a given material. आता आपल्याला जर एखाद्या सबस्टन्सची ॲसिडिक किंवा बेसिक प्रॉपर्टी आपल्याला जर चेंज करायची तर आपण सोल्वंट चेंज करून पण ती टेंडन्सी बदलू शकतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल, HCl ॲक्ट ॲज स्ट्रॉंगर ॲसिड इन NH3. वीक ॲसिड HClला जेव्हा आपण बेसमध्ये घेतो NH3मध्ये, बरोबर, तेव्हा तो काय ॲक्ट करतो, एकदम स्ट्रॉंगर ॲसिड. मग जेव्हा आपण वीक ॲसिडमध्ये घेतलं त्याला CH3COH, बरोबर, तेव्हा तो वीक ॲक्ट करेल. आणि जेव्हा बेन्झिनमध्ये घेतलं तर तेव्हा न्यूट्रल ॲक्ट करेल, कारण त्याला आयनाइज व्हायला चान्सेस नाही आहे. अँड वीक बेस इन HF जर घेतला तर तो वीक बेसच ॲक्ट करतो, बिकॉज HF इज मोर स्ट्रॉंगर. So next is our co-solvating agents. It should be HI here, not HF. इथे HI असलं पाहिजे, ठीक आहे. Co-solvating agents. आता co-solvating agents काय? These are the substances that interact more strongly with the anion, neutral molecule, the cation, and the neutral base than the solvent itself, and hence increases the ionization of HA acid or the base B in the medium. Co-solvating agents असे सबस्टन्स आहे जे अनायन्स सोबत किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल HA ॲसिड सोबत किंवा कटायन सोबत BH प्लस वगैरे किंवा न्यूट्रल बेस सोबत जास्त इंटरॅक्शन दाखवतात, ते जास्त रिॲक्ट होतात इन्स्टेड ऑफ रिॲक्टिंग विथ द सोल्वंट सोबत ते रिॲक्ट होत नाही. आणि असं को-सोल्वेशनमुळे काय होतं की ना, जे आयनायझेशन प्रॉपर्टी असते हे अनायन्सची, न्यूट्रल मॉलिक्युल्सची, ती वाढते. आयनायझेशन ऑफ ॲसिड और बेस इन द मीडियम increases. Let's see an example. BF3 is co-solvating agent for HF in aqueous medium due to the interaction. आता बघा, BF3 इथे काय ॲक्ट करतोय, को-सोल्वेटिंग एजंट. को-सोल्वेटिंग एजंट म्हणून ॲक्ट केल्यामुळे काय होतं आहे, क्लिअरली ते आयनाइज फास्ट होईल, बरोबर. BF4 फॉर्म होईल, BF4 मायनस, आणि हा H मायनस काय होईल, मग H2O सोबत रिॲक्ट होईल. दॅट्स वाय वी आर गेटिंग आयन्स फास्टर. H3O प्लस प्लस BF4 मायनस. Similarly, the activity of NH4 minus can be increased by addition of Cu plus to
विच फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स विथ NH3. अमोनियम आयनची जर आपल्याला ॲक्टिव्हिटी वाढवायची आहे तर त्यात जर आपण कॉपर आयन ॲड केला तर ते कॉम्प्लेक्स फॉर्म करतं आणि आपल्याला आयनायझेशन पटकन मिळतं. ठीक आहे. So mannitol, glycerol or vicinal polyols act as co-solvating agents for germanic acid, arsenious acid and telluric acid. So हे तिघं co-solvating agent म्हणून act करतात. ठीक आहे. So this is it for this video. I hope all of you have understand what is leveling solvents and what is differentiating solvent. It was a very important topic which is ignored very easily actually. ते किचकट वाटतं ते थोडं समजून घेण्यासाठी म्हणून इझिली आपण इग्नोर करतो, पण बट डोंट इग्नोर इट. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स. सो दॅट्स इट. थँक यू.